रक्षादेवी घाटातील मॅग्नेटिक पॉइंटचे गूढ अखेर उकलले. स्केटिंगपट्टूंच्या प्रयोगातून विज्ञानाचा विजय. भुदरगड तालुक्यातील खेडगे एरंडपे मार्गावरील रक्षादेवी घाटात गेल्या काही दिवसांपासून मॅग्नेटिक पॉइंट असल्याच्या चर्चांनी पर्यटकांमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण केले होते. मात्र स्थानिक स्केटिंगपट्टूंच्या एका धाडसी आणि वैज्ञानिक प्रयोगामुळे या रहस्यावरचा पडदा दूर झाला असून हा प्रकार केवळ एक भौगोलिक दृष्टिभ्रम असल्याचे स्पष्ट झाले आहे. या परिसराचा सखोल अभ्यास केला असता एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. या ठिकाणी दोन वेगवेगळ्या दिशांचे उतार एकत्र येतात. एक रक्षादेवीकडून येणारा लहान उतार आणि दुसरा खेडगे एरंडपेकडून येणारा मोठा उतार. जेव्हा हे दोन भिन्न उतार एकाच ठिकाणी मिळतात तेव्हा तिथे तयार होणारी नैसर्गिक भौगोलिक रचना मानवी डोळ्यांना फसवते. यालाच वैज्ञानिक भाषेत फॉल्स होरायझन किंवा चुकीचा क्षितिज असे म्हणतात. यामुळे रस्ता प्रत्यक्षात ज्या दिशेला खाली जात आहे त्याच्या उलट दिशेला वर जात असल्याचा भास होतो. अंधश्रद्धा आणि गैरसमजांना विज्ञानाची जोड देऊन छेद देण्यासाठी प्रशिक्षक इंद्रजित मराठे व गारगोटीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंगपट्टूंच्या टीमने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन प्रयोगात्मक पाहणी केली. या 100 मीटरच्या परिसरात मुलांनी स्केटिंगचा सराव केला असता गुरुत्वाकर्षणामुळे ते आपोआप उताराच्या दिशेने सरकू लागले. खेडगे एरंडपेकडून येणाऱ्या मोठ्या उताराचा मोमेंटम या हालचालीचे मुख्य कारण आहे हे यातून सिद्ध झाले. हा केवळ एक खेळ नसून एक महत्त्वाचा भौगोलिक अभ्यास असल्याचे अधोरेखित झाले आहे. या आगळ्या वेगळ्या शैक्षणिक उपक्रमास पालक संतोष साळुंखे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष माने यांनी उपस्थित राहून मुलांचे विशेष कौतुक केले. विज्ञानाचा आधार घेऊन समाज मनातील अंधश्रद्धा दूर करण्याचा हा दृष्टिकोन समाजासाठी अत्यंत दिशादर्शक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रशिक्षक इंद्रजित मराठे यांच्या नेतृत्वाखाली स्वरांगी साळुंखे, रेयांश शहा, आर्या चव्हाण, यश सावला, विघ्नेश बोटे आणि साम्राज्य मराठे या उदयोन्मुख खेळाडूंनी हा प्रयोग यशस्वीपणे पूर्ण केला. गेले 8 दिवस रक्षादेवी ह्या खेडग्याच्या पुढल्या बाजूला रक्षादेवी मंदिर असून तिथं मॅग्नेटचं पॉईंट असा निदर्शनात आलं म्हणून आज आम्ही पाहणी करण्यासाठी इथं आलो की इंद्रजित आणि त्यांची टीम सगळे स्केटिंग करणारे मुलं घेऊन आलो. तर त्यांचं स्केटिंग जे आहे ते फायबरचं आहे आणि आम्ही जिकडं घसारत आहे जिथं घसारत चालू होते तिथं आम्ही ते स्केटिंग करण्याचा प्रयत्न करून बघितलं तर ते घसारत आहे तिकडं जाया लागल्यात, म्हणजे मुलं जाया लागले आणि दुसऱ्या बाजून आहे तिकडं तिकडं पण एका बाजूनं सक्कल आहे, त्या बाजू पण सक्कल आहे म्हणून दोन्ही तिकडं पण सक्कल आणि एकडं सक्कल. काही गाड्या आले की मध्य सेंटरला बरोबर एक पॉईंट आहे तिथं थांबते. दोन्ही ते पण प्रयोग करून बघितला. पण जो मोठा सक्कल आहे तिकडं म्हणजे खेडग्याकडे येणाऱ्या रोडवरून तर तिकडं गाडी आली की पुढं डायरेक्ट जात्या. पण ते दुसरं काय नसून हे घसारत आहे असं आम्हाला निदर्शनात आलं. प्राथमिक अंदाजामध्ये निर्देश आले. मुलांना काय वाटते, तुम्हाला काय वाटते रे? पण घसारत आहे काय इथं मॅग्नेट तुम्हाला खेचाले आपण रक्षादेवी घाटातील या प्रयोगामुळे मॅग्नेटिक पॉइंटच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून निसर्गातील या भौगोलिक गमतीला विज्ञानाची अधिकृत मान्यता मिळाली आहे. आवाज कोल्हापूरसाठी भुदरगडहून सायली मराठे.